नमस्ते सर्वांना, गुड इव्हिनिंग. सर्वांना नमस्ते, सर्वांना गुड इव्हिनिंग. आवाज वगैरे पाहिजे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. गणिताचा आपण सेशन घेतोय. गणितासाठी मॅथमॅटिक्स पेडागॉजी अध्यापन शास्त्राचे जे 15 प्रश्न विचारले जातात, तर हे 15 प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्पष्टीकरणासह एकदम सोपे प्रश्न विचारले जातात. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का एकदा मला सांगा. व्हिडिओ शेअर करा. सर्वात महत्वाचा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. पुंडलिक राठोड सर, रश्मी इखार मॅडम, अंजली दुद्दे, अशोक गायकवाड, गुड इव्हिनिंग सर्वांना. तर पहा, मॅथमॅटिक्स गणिताचे पेडागॉजीचे जे 15 प्रश्न विचारले जातात, 15 प्रश्न आणि 15 प्रश्न हे म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी येतात. 15 प्रश्न सुद्धा खूप सोपे असतात आणि जे पेडागॉजी 15 प्रश्न येतात अध्यापन शास्त्राचे, हे सुद्धा खूप सोपे असतात. गणित एकूण 30 मार्काला पेपर 1 मध्ये विचारलं जातं, तसंच 30 मार्काला पेपर 2 मध्ये सुद्धा विचारलं जातं. त्याच्यामुळे गणितामध्ये सुद्धा तुमचा स्कोर चांगल्या प्रकारे येऊ शकतो. फक्त आपल्याला काही प्रश्न समजून घ्यावे लागतात आणि हे प्रश्नच आपल्याला समजून घ्यायचे आहेत या सेशनच्या माध्यमातून. जसे आपण मराठीचे, हिंदीचे, सीडीपीचे प्रश्न समजून घेतो, तसेच आपण या सेशनच्या माध्यमातून गणिताचे प्रश्न समजून घेणार आहोत. मॉक टेस्ट क्रमांक 1 असेल. ठीक आहे. आपण आवाज येत असेल तर सांगा. सर्वात महत्वाचं म्हणजे सीटेट, टीईटी असेल, टेट असेल, याच्या तयारीसाठी रायझिंग टीचर नावाचा आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्या काही तुमच्या अडचणी असेल त्या कमेंट करायच्या आहे. ठीक आहे. तुमच्यासमोर पहिला प्रश्न आहे. दोन्ही लँग्वेज मधून तुम्हाला प्रश्न दिसत असेल. आपण थोडीशी फक्त एकदा सेटिंग करूया आणि लगेच सुरुवात करूया. एक मिनिट फक्त द्या मला. ठीक आहे. तुम्हाला दिसतोय प्रश्न व्यवस्थित? एक मिनिट. ठीक आहे. आपण थोडस व्यवस्थित तुम्हाला दिसलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न वाचा, समजून घ्या आणि उत्तर द्या. असू द्या. आज थोडस आपल्याला, कारण पीपीटी आपण घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी ऍडजस्टमेंटला थोडासा वेळ जाईल, काय हरकत नाही. चला, प्रश्न पहिला आहे, उत्तर द्यायचा आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू अबाउट मल्टीप्लिसिटी ऑफ अप्रोचेस इन टीचिंग मैथमेटिक्स. गणित के शिक्षण में विभिन्न प्रकार के तरीकों के लिए निम्नलिखित में से कौन सा सत्य नहीं है. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने गणिताचं शिक्षण विद्यार्थ्यांना देत असतो. यामधील सत्य काय नाही म्हणजे चुकीचं काय आहे. ठीक आहे. चुकीचं यापैकी काय आहे. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे सत्य काय नाही, ठीक आहे, असं विचारलं जाईल, सत्य नाही किंवा ठिकाणी आपण म्हणूया नॉट ट्रू, तर हे समजून घ्या, प्रश्न समजून घ्या, यावरती भर द्या. तर त्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये निगेटिव्ह सेंटेन्स शोधायचं आहे. जे निगेटिव्ह असेल ते तुमचं उत्तर असणार आहे. तर बघा, या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर दिलं आहे. यह बच्चन के अधिगम में बाधा डालता है क्योंकि यह भ्रम की अगुवाई करता है. म्हणजे अशी एक पद्धत आहे ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये काय करते, अडथळा आणते आणि विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण करते. या ठिकाणी हे काय आहे, चुकीचं आहे, म्हणजे ते आपलं उत्तर आहे. बाकी इस तरह के विकल्प प्रस्तुत करने से बच्चों को उस उपागम का अन्वेषण करने और उपयोग करने का अवसर मिलता है. म्हणजे अवसर मिळणे म्हणजे संधी मिळणे, हे पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर यह स्कूली गणित को एक ही सही उत्तर होने की परंपरा से मुक्त करने के लिए महत्वपूर्ण. म्हणजे एकच उत्तर यायला पाहिजे असं या ठिकाणी कोणतीही पद्धती नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गणिताचे उत्तर येऊ शकतात. तर ही एक पद्धत आपली पॉझिटिव्ह आहे. ऐसा बहुत बार होता है की एक समस्या का समाधान करने के कई तरीके. म्हणजे बघा, एखादं गणित असेल, आपण ती वेगवेगळ्या पद्धतीने सोडवू शकतो. बेरीज असेल, वजाबाकी असेल, ती त्यांच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सोडू शकतो. की असं नाही की फक्त एकाच पद्धतीने आपण गणित सोडवायचं आहे. ठीक आहे. बाकी सगळे पॉझिटिव्ह येतील, चौथा निगेटिव्ह आहे म्हणून ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न पुढचा.
अकॉर्डिंग टू नॅशनल NCF 2005 विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस आर लिस्ट रिलेवेंट इन अ प्राइमरी मैथमेटिक्स क्लासरूम। NCF 2005 के अनुसार एक प्राथमिक गणित कक्षा में निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया सबसे कम रूप से प्रासंगिक है। या ठिकाणी सर्वात कमी प्रासंगिक पद्धत कोणती, सर्वात कमी। NCF 2005 अनुसार गणिताच्या वर्गामध्ये सर्वात कमी प्रासंगिक काय आहे यापैकी। मराठीमध्ये नाही पहा, इंग्लिश आणि हिंदीमध्ये प्रश्न असतात गणिताचे, लक्षात ठेवा। तर बघा आता या ठिकाणी आपल्याला सबसे कम काय म्हटलंय, सबसे कम रूप से प्रासंगिक, सबसे कम। आता सगळ्यात कमी महत्वाचं काय आहे हे विचारलेलं आहे। आता गणित ज्यावेळेस तुम्हाला शिकवायचं आहे विद्यार्थ्यांना, त्यावेळेस विद्यार्थ्यांसमोर काही गोष्टी असायला पाहिजे, दृश्यीकरण असलं पाहिजे, म्हणजे त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन आहे ते जर या ठिकाणी असेल तर विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे समजणार आहे गणिताच्या बाबतीमध्ये। कारण गणित ही एक अमूर्त प्रक्रिया आहे आणि जर विद्यार्थ्यांना समोर काही गोष्टी आपण दिल्या तर मूर्त रूपामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजेल। त्यानंतर संबंध स्थापित करणं और निरूपण म्हणजे काय, मेकिंग कनेक्शन्स अँड रिप्रेझेंटेशन्स म्हणजे संबंध प्रस्थापित करायचे, एकमेकांमध्ये काय संबंध प्रस्थापित करायचे, तर यामुळे सुद्धा गणित चांगल्या प्रकारे समजणार आहे। सूत्रों को याद करणं, या ठिकाणी काय म्हटलेलं पहा, मेमरायझिंग ऑफ फॉर्म्युले म्हणजे जे सूत्र आहेत त्या ठिकाणी आठवणं, पाठ करणं, आपण याला असं म्हणूया। तर लक्षात ठेवायचं जे ज्या ठिकाणी तुम्हाला याद करणं किंवा आठवणं येईल, स्मरण येईल, तर ते या ठिकाणी पहा कमी महत्वाचं असतं। पॅटर्न प्रतिमानांचा उपयोग करणं, आता गणित जर सोडवायचं असेल तर त्याच्यामध्ये पॅटर्न सगळ्यात महत्वाचा असतो, तर त्याचा उपयोग आपण जर केला तर गणित चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समजणार आहे। यूज ऑफ पॅटर्न, तर मेमरायझिंग जे येणार आहे या ठिकाणी, तर हे काय आहे सर्वात कमी महत्वाचं असणार आहे, ऑप्शन क्रमांक 3। ठीक आहे प्रश्न पुढचा। प्रश्न क्रमांक 4 आहे गणित शिक्षण में संज्ञानात्मक संघर्ष के विचार के लिए निम्नलिखित में से कौन से कथन सबसे उपयुक्त है संज्ञानात्मक संघर्ष काय आहे, तर या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज आर मोस्ट अप्रोप्रिएट फॉर द आयडिया ऑफ कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट इन टीचिंग मॅथमॅटिक्स, म्हणजे या ठिकाणी कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट साठीचं सर्वात उपयुक्त विधान कोणतं आहे। कॉग्निटिव्ह संज्ञानात्मक समजून घेणं यासाठी आपण म्हणूया कॉग्निटिव्ह कॉन्फ्लिक्ट इन टीचिंग मैथमेटिक्स। तर बघा पहिलं विधान काय म्हणतंय की संज्ञानात्मक संघर्ष के प्रति बच्चों को सुगम्य बनाने के शिक्षक के विचारपूर्वक प्रयासों से उनकी गणितीय समझ को बढ़ावा मिल सकता है। म्हणजे जे संज्ञानात्मक संघर्ष आहे तर त्याच्या संदर्भामध्ये आपण जर सोप्या पद्धतीने काय केलं, शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक जर गणित समजून सांगितलं तर त्यासाठी काय होईल, एक संधी निर्माण होणार आहे, त्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा, बढावा देणं, प्रोत्साहन मिळणं किंवा या ठिकाणी संधी देणं, या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल। त्यानंतर यह बच्चों में गणितीय समझ को बढ़ावा देने के लिए प्रभावी नहीं है, म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस संज्ञानात्मक संघर्ष असेल, समजपूर्वक या ठिकाणी शिकवणं असेल, समजून घेणं असेल, तर हे या ठिकाणी काय आहे की गणित समजून घेण्यासाठी प्रभावी नाही असं विधान दुसरं जे आहे ते या ठिकाणी चुकीचं येईल। तीसरं विधान काय आहे संज्ञानात्मक संघर्ष से बचना चाहिए क्योंकि इससे बच्चे भ्रमित हो जाते हैं। या ठिकाणी यामध्ये काय म्हटलंय की संज्ञानात्मक संघर्ष या ठिकाणी समजून घेणं यापासून आपण लांब गेलं पाहिजे, याच्यामुळे काय होतं मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो। लक्षात ठेवा, मुलं कुठलीही पद्धत असेल, जर पॉझिटिव्ह पद्धत असेल संज्ञानात्मक संघर्ष ही पद्धत पॉझिटिव्ह आहे, तर यामुळे चांगलंच होणार आहे, विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजणार आहे, ते भ्रमित होणार नाहीत। तसेच ते प्रभावी नाही असं या ठिकाणी होणार नाही, ते प्रभावी असणार आहे। म्हणजे बी आणि सी काय आहे या ठिकाणी चुकीचं आहे, फक्त ए जो आहे तो या ठिकाणी बरोबर असणार आहे, सर्वात उपयुक्त असणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 केवळ ए, तर हे या ठिकाणी बरोबर येणार आहे। अगदी बरोबर ठीक आहे। प्रश्न पुढचा, समजतंय का? एकदा कमेंट करून सांगा या ठिकाणी या पद्धतीने समजतंय का? आपण या ठिकाणी तुम्हाला पोल सुद्धा देऊया, 1 मिनिट। प्रश्न क्रमांक 4,
चला प्रश्नाचं उत्तर द्या. क्वेश्चन क्रमांक 4 आहे, निम्नलिखित में से कौन सा कथन सबसे अधिक उपयुक्त है. बघा सर्वात उपयुक्त विधान कोणतं आहे, तर काय आहे प्रश्न, पॉझिटिव्ह आहे. प्रश्न समजून घ्या, प्रश्न पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्न समजून घेत चला. इथूनच सुरुवात करा. लक्षात ठेवा तुम्हाला वेळ लागेल परंतु 100% तुम्हाला समजेल. परंतु या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर खालीलपैकी कोणतं विधान, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज मोस्ट अप्रोप्रिएट, म्हणजे सर्वात उपयुक्त विधान कोणतं आहे. पहिलं विधान काय म्हणते बघा, शिक्षण अधिगम सामग्री का उपयोग गणित की कक्षा में विद्यार्थियों के अभ्यास का समय व्यय कर देता है. काय म्हटलंय, व्यय कर देणं म्हणजे या ठिकाणी वाया घालवतो, जो वेळ आहे तो वाया घालवतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे बरोबर आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे या ठिकाणी यूज ऑफ टीचिंग लर्निंग मटेरियल जे TLM आहे त्याचा जर वापर आपण केला तर विद्यार्थ्यांचा वेळ वाया जातो. हे मत या ठिकाणी चुकीचं आहे पूर्णपणे. विद्यार्थी गणित की कक्षा में पहली या में आनंद नहीं लेते, जे काय आपण कोडी वगैरे विद्यार्थ्यांना सांगत असतो तर त्यामुळे विद्यार्थ्यांना आनंद मिळत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं कधी होत नाही, विद्यार्थ्यांना उलट आनंद मिळतो. गणित की लैब जरूरी है क्योंकि यह क्रियाशील गतिविधियों का अवसर प्रदान करती है. गणिताची लॅब, ठीक आहे, मॅथमॅटिक्स लॅब इज इसेन्शियल, म्हणजे मॅथमॅटिक्सची जी लॅब आहे, ग्रंथालय आहे, त्या ठिकाणी जरुरी असतं शाळेमध्ये. त्याच्यामुळे विद्यार्थी काय होतात, ऍक्टिव्ह होतात आणि ज्या गतिविधी असतात, ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना संधी मिळते त्या गणिताच्या लॅबमध्ये. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह आहे. चार्ट्स गणित की कक्षा में एक प्रभावी शिक्षण अधिगम सामग्री आहे. जे चार्ट्स असतात, जे तक्ते असतात, आपण वर्गामध्ये तक्ते लावतो तर त्या ठिकाणी गणिताच्या वर्गामध्ये प्रभावी सामग्री असते असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते या ठिकाणी पण निगेटिव्ह आहे, कारण गणित जर म्हटलं तर त्याच्यामध्ये चार्ट लावून काहीही फायदा होत नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी सर्वात उपयुक्त आहे. अगदी बरोबर, हुशार झाली मुलं. चला प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक 5. आपल्याला फक्त उत्तर काढायचंय, बाकी माझी हिंदीवर वगैरे काय जाऊ नका. आता म्हणतात सर हिंदी कशी बोलतायत सर, कारण मी काय हिंदी मीडियमचा विद्यार्थी नाही, मराठी मीडियमचा विद्यार्थी तुमच्यासारखाच. त्याच्यामुळे हिंदी माझं एवढं काही भारी नाही. मला समजतंय, तुम्हाला समजतंय, एवढं आपल्यासाठी काफी आहे, काफी. ठीक आहे, चला प्रश्न क्रमांक 5. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू फॉर वर्ड प्रॉब्लेम्स इन स्कूल मॅथमॅटिक्स. आता बघा हिंदीमध्ये तुम्हाला इबारती शब्द समजतोय का, इबारती, त्यासाठी इंग्लिश प्रश्न वाचायचा. कधीही इंग्लिश प्रश्न जर तुम्ही वाचला ना तो तुम्हाला उत्तराजवळ घेऊन जातो, उत्तराजवळ. विच ऑफ फॉलोइंग इज ट्रू फॉर वर्ड प्रॉब्लेम्स इन स्कूल मॅथमॅटिक्स, म्हणजे या ठिकाणी जे शब्द आपण त्याला काय म्हणतो, शाब्दिक उदाहरणे. ठीक आहे, शाब्दिक गणित, जे शाब्दिक उदाहरणे आहेत तर त्या बाबतीमध्ये कुठलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. बघा आता हिंदीमध्ये जर तुम्ही वाचलं तर बघा, निम्नलिखित में से कौन सा स्कूली गणित में इबारती सवालों के लिए सही है. इबारती, आता शब्द तुम्ही कधी ऐकला असेल मला माहिती नाही, मी पण पहिल्यांदाच बघतोय. तर इबारती सवाल केवळ माध्यमिक कक्षाओं में महत्वपूर्ण है. लक्षात ठेवा, केवळ शब्द आला, केवळ. प्रश्न काय आहे, पॉझिटिव्ह आहे, कारण जे काय आपले ट्रू म्हटलेलं आहे आणि आपले शाब्दिक उदाहरण त्यांचा काय उपयोग आहे, तर काय ट्रू, प्रश्न पॉझिटिव्ह आला. लक्षात ठेवा, आता ज्यावेळेस गणितामध्ये किंवा कुठल्याही ऑप्शनमध्ये केवळ शब्द असेल, ओनली शब्द असेल, तर तो निगेटिव्ह पकडायचा. आपल्याला ऑप्शन निगेटिव्ह पॉझिटिव्ह पाहिजे, पहिला ऑप्शन येणार नाही. इबारती सवाल गणित में कार्यविधिक ज्ञान पर अधिक केंद्रित होते. अधिक केंद्रित असणं, एकाच याच्यावरती अधिक केंद्रित असणं हे काय आहे निगेटिव्ह आहे, किंवा जे प्रोसिजरल नॉलेज आहे त्याच्यावरती केंद्रित आहे असं म्हटलेलं आहे, ते सुद्धा निगेटिव्ह येणार आहे. इबारती सवाल उन अभ्यासों को संदर्भित करते हैं जहां बच्चा परिस्थिति को एक ऐसा औपचारिक रूप देता है जिसमें गणितीय तकनीक को लागू किया जा सके. इबारती सवाल गणितीय निदर्शन के उदाहरण नहीं होते, म्हणजे गणिताचे जे
वर्ड प्रॉब्लेम्स आर नॉट एक्झाम्पल ऑफ मॅथमॅटिकल मॉडेलिंग, म्हणजे जे वर्ड प्रॉब्लेम्स जे शाब्दिक उदाहरणं आहेत ते गणिताची उदाहरण नाहीत असं म्हटलेलं आहे. हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. मग बघा तुम्हाला तिसरा ऑप्शन नाही समजला, बघा तिसरा ऑप्शन तुम्हाला समजला नाही, अजिबात समजला नाही, परंतु तुम्हाला पहिला ऑप्शन निगेटिव्ह हे समजलं, दुसरा ऑप्शन निगेटिव्ह हे समजलं, चौथा ऑप्शन निगेटिव्ह हे समजलं, तर तुमचा तिसरा ऑप्शन हे 100% उत्तर येणार आहे. बघा म्हणजे असंही तुम्ही प्रश्नाची उत्तरे काढू शकता, 100% बरोबर देऊ शकता. लक्षात ठेवा, याला तुम्हाला जास्त अभ्यासाची आवश्यकता नाही. निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला समजलं, निगेटिव्ह तार आणि पॉझिटिव्ह तार हे फक्त समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता तुम्हाला तिसरा ऑप्शन समजून सांगण्याची आवश्यकता आहे, त्याबद्दल मी बोलतो. बघा आता जे आपले शाब्दिक उदाहरण आहेत, शाब्दिक उदाहरणांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांना ही काय परिस्थिती आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची गणित शाब्दिक उदाहरणं असतात. त्याच्यामध्ये समजा एक झाड आहे, एका झाडावर 5 चिमण्या होत्या, त्यातल्या दगड मारल्यानंतर सगळ्या चिमण्या उठून गेल्या, तर झाडावरती किती चिमण्या शिल्लक राहिल्या, तर ही शाब्दिक उदाहरण झालं. मग शाब्दिक उदाहरणामुळे विद्यार्थ्यांना परिस्थिती समजते आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे थोडक्यात व्यावहारिक नॉलेज असेल किंवा आपण बाजारामध्ये गेलो, मग 10 रुपयाची आपण एक पेरू विकत घेतला, माझ्याकडे 20 रुपये आहेत, मी 20 रुपये दुकानदाराला दिले तर मला किती रुपये माघारी मिळतील, म्हणजे वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी विद्यार्थ्याला समजणार आहे आणि त्या परिस्थितीमध्ये गणिताचा व्यावहारिक उपयोग कशा प्रकारे करायचा, तर हे आपल्याला शाब्दिक उदाहरणामुळे समजतं. ठीक आहे, बरोबर का, समजलं का? उदाहरण ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट येणार आहे. आता एवढा आपण तिथे विचार करत नाही, परंतु आता आपल्याकडे वेळ आहे म्हणून मीही तुम्हाला थोडस जास्त सांगतोय. हा, कारण बरेच जण नवीन जर तुम्ही असाल ना तर त्यामुळे घाबरू नका, अजिबात घाबरू नका. एकदम सोपं आहे. एकदम तुम्ही ज्यावेळेस परीक्षेमध्ये जाणार ना, ज्यावेळेस तुम्ही असा अभ्यास करणार त्यावेळेस तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो की परीक्षेच्या हॉलमध्ये गेल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती किंवा आपण म्हणू स्मित हास्य आहे ना ते 100% येणार प्रश्न वाचले की. त्याच्यामुळं अजिबात घाबरू नका, कॉन्फिडन्स तुमचा वाढवा. 15 दिवस 20 दिवस तुमचं फक्त एवढंच जाऊ द्या, बाकी तुमचा अभ्यास होईल नाही होईल, परंतु 15 दिवस तुम्हाला फक्त एवढंच टार्गेट आहे की तुम्हाला समजूनच घ्यायचं आहे. आपण एखाद्याला समजून घेतो तसं तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नाला समजून घ्यायचंय. प्रश्नाला समजून घेतलं, माणसाला समजून घेतलं की माणूस कळतो आणि तसंच आहे प्रश्नाचं. प्रश्न तुम्ही समजून घेतला की प्रश्नही तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, आपला पोल बंद करायचा राहिलाय. क्वेश्चन क्रमांक 6. आणि तुम्ही जर प्रश्नाला समजून नाही घेतलं तर मग प्रश्नही तुम्हाला समजून नाही घेणार. प्रश्न क्रमांक 6 आहे पहा. निम्नलिखित में से कौन सा मॉडल शुरुआती कक्षा के शिक्षार्थियों में इकाई, दहाई, सैकड़ों के संबंध के बारे में अवधारणात्मक समझ विकसित करने के लिए सबसे कम उपयुक्त है. पहा, सर्वात कमी उपयुक्त म्हणजे एकक. ठीक आहे, इकाई, दशक आणि शतक. आपली मराठी आपण मराठीमध्येच शिकायचं, मराठीमध्येच समजून घ्यायचं. पंकज शेसाव सर, ड्रीम 11 वर 2 कोटी जिंकलो आहे, स्टडी करू का परत? ड्रीम 11चा स्टडी करा, स्टडीज करा. 2 कोटी जिंकला म्हणजे शिक्षक होऊन मला नाही वाटत तुम्ही तेवढे कमवणार. अजून 2-3 वेळा 1 कोटी घाला, अजून 2 कोटी कमवा, 3 कोटी होतील. चला, एकक, दशक, शतक. तर ही कन्सेप्ट शिकवायची आहे. ही संकल्पना जर विद्यार्थ्यांना शिकवायची असेल तर त्यासाठी खालीलपैकी कोणते मॉडेल सर्वात कमी उपयुक्त आहेत? रस्ता थोडासा बदलतोय म्हणजे तुम्ही विचार थोडासा वेगळा करताय. बघा, आपल्याला एकक दशक शिकवायचं असेल, ठीक आहे, एकक दशक, एकक दशक आणि शतक. तर यासाठी बघा आपल्या ज्या मनांच्या अशा माळा वगैरे असेल याला ॲबॅकस म्हणायचं. ॲबॅकसच्या माध्यमातून आपण एकक दशक शतक काय करतो, शिकवतो, म्हणजे चांगल्या प्रकारे संकल्पना विद्यार्थ्यांना समजते. हे तर सर्वात उपयुक्त आहे. त्यानंतर स्थानीय मान चार्ट म्हटलेला आहे. स्थानीय मान चार्ट म्हणजे काय? प्लेस व्हॅल्यू चार्ट. जे प्लेस व्हॅल्यू म्हणजे चार्ट आहेत या ठिकाणी आणि चार्ट वरती लिहिलेला आहे एकक, दशक आणि शतक, फक्त ते भिंतीला लावलेले आहेत. याच्या माध्यमातून जास्त प्रमाणात विद्यार्थी क्रिएटिव्ह राहणार नाहीत.
म्हणजे या ठिकाणी हे कमी महत्वाचं आहे. ठीक आहे. आता डिन्स ब्लॉक्स, ब्लॉक्स म्हणजे काय आहेत, एक ब्लॉक्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तर याच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, 5 दशक, एकक, शतक शिकवतो. म्हणजे 5 दशकाचा गट्टा झाला, मग या ठिकाणी आपण एक ब्लॉक घेतला, हा एकक आहे, म्हणजे हे एकक झाली. आणि मग शतक पाटी असते, ब्लॉकच्या माध्यमातून आपण काय करतो, अशा प्रकारची एक शतक पाटी बनवतो. ठीक आहे. म्हणजे ही शतक झाली. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार की एक शतक. ठीक आहे. हा एक दशक आणि 4 एकक, म्हणजे याच्या माध्यमातून आपण 114 ही संख्या चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना या ब्लॉकच्या माध्यमातून शिकू शकतो. आणि मुद्रा म्हणजे ही सुद्धा सर्वात उपयुक्त आहे. आणि मुद्रा म्हणजे पैसे है ना, म्हणजे पैशांच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना एक एक दशक शतक शिकू शकतो. 100ची एक नोट म्हणजे शतक आणि 2 कोटी म्हणजे किती मलाही नाही माहिती. ठीक आहे. चला, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. स्थानीय मान चार्ट, फक्त प्लेस व्हॅल्यू चार्ट हा सर्वात उपयुक्त नाही. चला, ऑप्शन क्रमांक 2 तुमचं उत्तर आहे. थोडे आम्हालाही द्या 2 कोटीवाले. प्रश्न क्रमांक 7. इट्स मराठी चैनल हिंदी क्यों नहीं बोल रहे? यस यस यस, इट्स मराठी चैनल, ये मराठी चैनल है. यहाँ पे मराठी में ही सिखाया जाता है, पढ़ाया जाता है. इथरयू. चला, प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 आहे. स्टुडंट ऑफ क्लास 3rd सॉल्व 26/5 एज, म्हणजे खालील प्रकारे एक गणित आहे, आता तिसरीचे विद्यार्थी सोडवतात. 26x5, 26x5, मग याचा गुणाकार केल्यानंतर 5 30 आणि 30 या ठिकाणी आहे तसे मांडले, 5 दुने 10. तर अशा प्रकारे गणित सोडवलेलं आहे. तर मग खालीलपैकी निम्नलिखित में क्या दोहराना इस भ्रांति को सुधारने के लिए सबसे उपयुक्त होगा. म्हणजे खालीलपैकी कशाचा सराव आपण केला तर हा जो काय भ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला, जो काय कन्फ्युजन त्याच्यामध्ये निर्माण झाले, जी कन्सेप्ट मिसकन्सेप्शन त्याचं झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वात उपयुक्त पर्याय कोणता? यस, इट्स मराठी चॅनल. पंकज शिशवसर, तुमचा जर तिकडं समजून म्हणजे आपण म्हणूया की हे असेल कल असेल तुम्ही तिकडं करू शकता, परंतु माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला तो पॅटर्न सगळा समजला असेल तरच त्याचा उपयोग होऊ शकतो. नाहीतर असं ऐकवत नाही. त्या ठिकाणी ज्याला पहिल्यांदा लागलेला आहे किंवा एकदा लागले त्याला परत पण लागलेलं आहे असं या ठिकाणी मित्र ऐकलेलं नाही. चला बघा, आता या ठिकाणी आपण काय म्हणतो की 26x5. ठीक आहे. याचा आपण गुणाकार कसा करतो, 5 × 30. ठीक आहे. 0 हातचे 30 मांडणार आपण आणि 5 दुने 10, 10 आणि 3 13, म्हणजे 130 उत्तर आपल्याला पाहिजे ना. पण इथं काय झालंय, इथं 1030 उत्तर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जो काय हातचा आहे, जो काय हातचा येतो तो हातचा या ठिकाणी दिलेला नाही. म्हणजे काय केलेलं आहे, यासाठी काय करावं लागेल की तो जो हातचा द्यायला पाहिजे ना तो या ठिकाणी तो विसरतोय. ठीक आहे. तो काय करतोय, तो विसरतोय. म्हणजे त्याला पहाडा जो काही पहाडा आहे, सॉरी पहाडा किंवा पाडा, आता काही बी म्हणा, कारण पहाडा म्हणजे हिंदीमध्ये पहाडाच आहे. तर जो 5चा पाडा आहे तो बरोबर म्हणतोय, कारण 5 × 30 आणि 5 दुने 10 पाडा त्याला बरोबर येतोय. त्यामुळे पहाडा त्याला म्हणायची गरज आहे का नाही, किंवा एक संगत लावायची गरज आहे का. या ठिकाणी एक संगती म्हणजे संगती लावणं, या ठिकाणी एक संगती, याच्यामध्ये संगतीचा सुद्धा काही या ठिकाणी फायदा होणार नाही. त्यानंतर एक अंक की एक अंक से गुणा, म्हणजे एका संख्येने एका संख्येला गुणणं. आता या ठिकाणी एका संख्येने एका संख्येला तर गुणलंच आहे, परंतु या ठिकाणी जो काय हातचा आहे म्हणजे याला आपण रिग्रुपिंग म्हणतो. कन्सेप्ट ऑफ जी काय रिग्रुपिंग आहे, पुनर्समूहीकरण की अवधारणा, म्हणजे या ठिकाणी जो हातचा आहे तो हातचा पुढच्या ह्याच्यामध्ये मिळवायचा, पुढच्या घरामध्ये द्यायचा. तर हे या ठिकाणी त्याला समजलेलं नाही आणि हीच कन्सेप्ट आपण त्याला समजवायची आहे. म्हणजे पुनर्समूहीकरण की अवधारणा, कन्सेप्ट ऑफ रिग्रुपिंग, तर हे या ठिकाणी आपल्याला
त्याला करावं लागेल, सर्वात उपयुक्त आहे. समजलं? ठीक आहे, चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 8. लाईक केला नसेल तर पण लाईक करा चॅनल, आपला व्हिडिओ, आणि पण शेअर करा. तुमचे ग्रुप असतील तिथं शेअर करा. मराठीमधून आपलं चांगलं चाललेलं आहे, बाकीच्यांनाही समजू द्या. मराठीमधून पण आपण शिकू शकतो सीटेट. कारण खूप जणांची भीती अशी मनात बसलेली असते की सीटेट हिंदीमध्ये आहे, त्यामुळं आम्हाला समजत नाही. ठीक आहे, आणि त्यामुळेच आपण मराठीमधून, अस्सल मराठीमधून शिकवतोय. कारण आता बरेच जण हिंदीवाले सुद्धा येऊन गेले की अरे सर मराठीमध्ये कसे बोलतायत, प्रश्न हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये कसे बोलतात. परंतु ते दुखणं आपल्याला माहिती आहे, त्यांना माहिती नाही. त्यांना माहिती फक्त हिंदीमधनं समजून घेणं, ऐकणं. चला, निम्नलिखित में से कौन सा आरंभिक संख्या, कौन से आरंभिक संख्या अवधारणा के बनने में संबंधित है. या ठिकाणी जी आरंभिक संख्या आहे, विच ऑफ फॉलोइंग इज आर रिलेटेड टू अर्ली नंबर कन्सेप्ट फॉर्मेशन. या ठिकाणी जे सुरुवातीचे किंवा आपण सुरुवातीला काय म्हणूया की जे संख्या आहे, संख्या ज्ञान आहे, तर त्याची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये, ठीक आहे, कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे पहा, आरंभिक संख्या अवधारणा. आरंभिक संख्या ज्ञान ही जी संकल्पना आहे पहा, समजून घेण्यामध्ये सर्वात महत्वाचं काय आहे पहा, एक एक संगती, म्हणजे एकाच एक संगती लावणं, एकाच एक संगती लावणं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण म्हणूया एक गोल आहे, तर या ठिकाणी आपण त्याला एक चांदण्याची संगती लावायची. ठीक आहे, या ठिकाणी दोन गोल असतील तर त्याला आपण अशा दोन चांदण्या काय करणार, आपण संगतीने लावणार, म्हणजे एकाच एक. किंवा असंही आपण करतो, एक गोल तर त्याला एक, नंतर दोन गोल असतील तर या ठिकाणी त्याला दोन, अशा प्रकारे आपण संगती लावतो. ठीक आहे, एक एक संगती. नंतर पादानुक्रमिक समावेशन म्हणजे काय, हिरेचिकल इन्क्लुजन, म्हणजे या ठिकाणी क्रमवार लावणं, म्हणजे या ठिकाणी एक, नंतर पा दोन असेल, नंतर पा तीन असेल, नंतर चार असेल, अशा प्रकारे क्रम लावणं. ठीक आहे, क्रम लावणं, याला काय म्हणायचं पा, क्रम लावणं, 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे क्रम लावणं. नंतर मूलभूत संक्रिया आहे, म्हणजे बेसिक ऑपरेशन, ज्या मूलभूत क्रिया आहेत, म्हणजे बेरीज वजाबाकी, तर या क्रिया या ठिकाणी करून घेणं. आता यावरून सांगा की या ठिकाणी जे आरंभिक संख्या ज्ञान आहे, कन्सेप्ट आहे, म्हणजे संख्या ज्ञान आहे, तर त्याची कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये सर्वात महत्वाचं काय येईल. प्रश्न क्रमांक 8. विचार करा आणि उत्तर द्या. ज्यांना पण समजत नसेल ना त्यांनी थोडंसं समजून घ्या, थोडंसं ऐका, तुमचे प्रश्न चुकू द्या, परंतु मी तुम्हाला खात्री देतो तुम्हाला 100% समजेल. कारण नवीन नवीन तुमच्याही डोक्यावरनं जाणार आहे, परंतु समजेल, समजून घेण्याशिवाय पर्याय नाही पहा. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं की तुम्हाला आरंभिक संख्या ज्ञान म्हणजे तुम्हाला 1 शिकवायचं आहे, 2 शिकवायचं आहे, 3 शिकवायचं आहे, किंवा 1 पासून 9 पर्यंत संख्या ज्ञान तुम्हाला द्यायचं आहे, आरंभिक संख्या ज्ञान म्हणतो. तर जे आरंभिक संख्या ज्ञान आहे यामध्ये सर्वात महत्वाचं एकाच एक संगती लावणं. या ठिकाणी मी तुम्हाला जे सांगितलं, एक गोटी असेल त्याच्याबरोबर पा एक ब्लॉक असेल, यांची आपण संगती लावायची, किंवा एक मांडा त्याच्यासमोर पा एक नोट असेल, एक गोल असेल, एक गोटी असेल, त्यांची आपण संगती लावायची. तर हे सुद्धा महत्वाचं आहे, कारण याच्यामुळे आपल्याला प्रारंभिक संख्या ज्ञान शिकवता येणार आहे. त्यानंतर पा काय करायचंय पा, त्यांचा क्रम लावायचा आहे पा, पादानुक्रमिक समावेशनाचा क्रम लावायचा आहे, हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे. परंतु जी मूलभूत प्रक्रिया आहे या ठिकाणी तुम्हाला संख्या ज्ञान आधी करायचं आहे आणि त्याच्यानंतर पा मूलभूत प्रक्रिया आहे. त्यामुळे आरंभिक संख्या ज्ञान मध्ये या ठिकाणी मूलभूत संक्रिया, जी मूलभूत प्रक्रिया आहे, तर हे या ठिकाणी येणार नाही, म्हणजे सी या ठिकाणी बसत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक ए आणि बी, तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर येणार आहे, ए और बी. ठीक आहे, समजलं. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर ए ला पाहिजे. काय अडचण आहे असेल तर पा सांगा. पण तुम्हाला समजलं तरच त्याला काहीतरी अर्थ आहे, जर नाही समजलं तर मग काही अर्थ नाही. कारण मग मीच बोलणार, मीच सगळ्या गोष्टी करणार, त्याला अर्थ उरणार नाही. त्यामुळं तुम्हाला जर समजत नसेल तर या ठिकाणी विचारा लगेच पा, आपण समजण्यासाठीच पा ह्या सगळ्या गोष्टी करतोय. कारण सीटेट ही समजून घेण्याची गोष्ट आहे. ठीक आहे, पोल क्रमांक 9. प्रश्न क्लिअर दिसत नाही, असं कोण आहे का पा प्रश्न क्लिअर दिसत नाही.
मनीषा गिरी पुंजे मॅडम, फक्त मराठीचे प्रश्न मराठीमध्ये येतात, बाकी सर्व विषयांचे प्रश्न तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये विचारले जातात. ठीक आहे, म्हणजे असेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 9 आहे पहा, NCF 2020 सॉरी NEP 2020. ठीक आहे, NEP 2020 काय आहे? भारत का ज्ञान के बारे में बात करती है. या ठिकाणी जी NEP 2020 आहे याच्यामध्ये या ठिकाणी भारत का ज्ञान या संदर्भात या ठिकाणी सांगितलेलं आहे. निम्नलिखित में से क्या इसमें सम्मिलित नहीं है? खालीलपैकी काय यामध्ये समाविष्ट नाही? पहा, नॉलेज ऑफ इंडिया NEP 2020 मध्ये काय सांगितले? नॉलेज ऑफ इंडिया. तर नॉलेज ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नाही? नॉट इन्क्लुडेड. सांगा, NEP 2020 अनुसार खालीलपैकी काय समाविष्ट नाही? सम्मिलित नाही म्हणजे समाविष्ट नाही. कारण आपल्याला एकदम छोट्यापासून तयारी करायची, कारण बरेच प्रश्न आपल्याला समजत नाहीत. सम्मिलित नाही आहे म्हणजे ठिकाणी समाविष्ट नाही, यात कशाचा समावेश नाही. आता समावेश कशाचा नाही हे निगेटिव्ह आहे, म्हणजे तुमचं उत्तर निगेटिव्ह येणार आहे. आता पॉझिटिव्ह आपण बाजूला काढू. पहिला काय ऑप्शन आहे पहा, सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रमों के हिस्से के रूप में विभिन्न राज्यों का दौरा. आता ठिकाणी भारत का ज्ञान म्हणजे या ठिकाणी NEP 2020 मध्ये काय सांगितलेलं आहे? संपूर्ण भारताचं नॉलेज, म्हणजे भारतामध्ये गणित हा विषय कुठल्या राज्यामध्ये कशा प्रकारे शिकवला जातो. आता सगळीकडे उत्तर एकच येणार आहे, परंतु शिकण्याची पद्धत ही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी असणार आहे. मग या ठिकाणी सांस्कृतिक आदान प्रदान या कार्यक्रमाच्या दृष्टीने काय करायचं आहे? आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये दौरे करणे. तर याचा समावेश या NEP 2020 भारत का ज्ञान या बाबतीमध्ये होतो. पॉझिटिव्ह आहे. दूसरा ऑप्शन काय म्हणतो? विद्यार्थियों के ज्ञान में वृद्धि के आकलन के लिए औपचारिक परीक्षा आहे, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं जे नॉलेज आहे ते वाढवण्यासाठी फक्त काय करायचं? त्यांचे जे वाढ झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी आपण त्यांचं मूल्यमापन करायचं आहे. मूल्यमापन करण्यासाठी आपण फक्त एक प्रकारची औपचारिक परीक्षा घ्यायची. तर बघा, गणितामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं नॉलेज जर वाढवायचं असेल तर त्यासाठी फक्त आपण त्यांची औपचारिक परीक्षा घेऊन चालत नाही. लक्षात ठेवा, हे पण निगेटिव्ह येणार आहे. आधुनिक भारत के प्रति प्राचीन भारत का ज्ञान और उसका योगदान, आधुनिक भारताच्या संदर्भात जे प्राचीन भारताचं नॉलेज आहे ते आणि त्याचं योगदान काय आहे आधुनिक भारतामध्ये, तर हे या ठिकाणी आपण समजून घेणं हे NEP 2020 मध्ये सांगितलेलं आहे. तर हे या ठिकाणी पॉझिटिव्ह येईल. त्यानंतर 4 विभिन्न विषयों जैसे गणित, खगोल विज्ञान, चिकित्सा, कृषि इत्यादि के हिस्से के रूप में आदिवासी ज्ञान, अधिगम के स्वदेशी और पारंपरिक तरीके. पण गणित विषय असेल, खगोल असेल, विज्ञान असेल, चिकित्सा असेल किंवा कृषी असेल म्हणजे शेती विषय असेल, या बाबतीमध्ये जे आदिवासींचं नॉलेज असेल किंवा जे स्वदेशी शिक्षण असेल किंवा पारंपरिक पद्धती असतील त्या या ठिकाणी शिकून घेणं. म्हणजे आपल्याला गणित विषय शिकवायचा असेल, खगोल शिकवायचा असेल, विज्ञान विषय शिकवायचा असेल तर यासाठी आपल्याच देशामध्ये जे नॉलेज आहे ते किंवा ज्या पद्धती आहेत त्या ठिकाणी आपण वापरल्या पाहिजे. NEP 2020 मध्ये सांगितलेलं आहे, हे सुद्धा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे. फॉर्मल एक्झामिनेशन टू असेस द नॉलेज गेन्ड बाय द स्टुडंट्स. तर फॉर्मल एक्झामिनेशन जे आहे ना, तर हे या ठिकाणी लक्षात ठेवा निगेटिव्ह आहे. फक्त फॉर्मल एक्झामिनेशन घेणं म्हणजे काय? फक्त एक औपचारिक परीक्षा घेणं, याच्या माध्यमातून नॉलेज वाढणार नाही. तर हे NEP 2020 मध्ये सांगितलेलं आहे, जे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 10. पोलमध्ये उत्तर बदलता येते का? बरेच जण उत्तर बदलतायत असं वाटतंय मला. चला, प्रश्न क्रमांक 10 आहे पहा. प्रश्न वाचा, समजून घ्या. जर हिंदीमध्ये नाही समजला तर इंग्लिश मधून पण समजून घ्या. बघा, ट्राय करायला आपल्याला 1 महिना जरी गेला ना तरी हरकत नाही पहा, काही अडचण नाही. तुम्हाला ट्राय करायला 1 महिना जाऊ द्या. फक्त समजून येणं हे खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला समजलं नाही तर मग मात्र कितीही तुम्ही अभ्यास करा, काही उपयोग होणार नाही. कितीही तुम्ही क्लास लावा, अजून काय काय वेगवेगळ्या पद्धती करा, उपयोग होत नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 10 आहे पहा. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्रिएट टू इंट्रोड्यूस
डाटा हँडलिंग ऍट प्रायमरी स्टेज. खालीलपैकी सर्वात उपयुक्त काय आहे? डाटा हँडलिंग आहे पहा, माहितीचं व्यवस्थापन. हा, नाही बदलता येत ना? ओके. मनीषा मॅडम, तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे मिळतील, फक्त थोडंसं समजून घेत चला. सर्व गोष्टी तुम्हाला समजतील, हळूहळू समजतील, कारण आपण लगेच थोडंसं नवीन असतो, त्यामुळे काही गोष्टी समजत नाहीत. तुम्ही जर नवीन असाल तर फक्त थोड्या दिवस बघत चला, काय चाललंय नेमकं, काय होतंय, तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टी पण समजतील. तो बघा, प्राथमिक स्तर पर आंकड़ों का प्रबंधन के परिचय के लिए निम्नलिखित में से क्या सबसे उपयुक्त है. या ठिकाणी आंकड़ों के प्रबंधन म्हणजे काय? माहितीचे व्यवस्थापन. ठीक आहे. तिसरीचा वर्ग आहे किंवा प्राथमिक स्तर आहे, तर यामध्ये पण माहितीचे व्यवस्थापन असतं. ठीक आहे. माहितीचे व्यवस्थापन म्हणजे काय? तर या ठिकाणी 4 सायकली असतील किंवा या ठिकाणी आपण म्हणूया की 2 मुलं असतील किंवा 2 गुलाबाची फुलं असतील. मग या ठिकाणी गुलाबांची संख्या किती, त्यानंतर सायकलिंगची संख्या किती, अशा प्रकारे माहितीचं व्यवस्थापनासाठी एक चार्ट असतो आणि त्याच्यावरती आपण प्रश्न विचारत असतो. तर हे झालं माहितीचं व्यवस्थापन. मग ह्या माहितीचं व्यवस्थापन या संदर्भामध्ये याची ओळख करून द्यायची आहे, तर त्यासाठी सर्वात उपयुक्त खालीलपैकी काय येईल, अशा प्रकारचा प्रश्न आहे. बघा, पहिला ऑप्शन काय आहे? विद्यार्थियों को एक शहर की 5 साल की जनसंख्या गणना दिखाना और विद्यार्थियों को जनसंख्या वृद्धि की तुलना करने को कहना. आता लक्षात ठेवा, पहिला ऑप्शनच मुळात काय येणार आहे? जर प्राथमिक स्तर जर म्हटलं तर याच्यामध्ये 5 वर्षामध्ये जी काही जनसंख्या आहे म्हणजे जनगणना आहे त्याची संख्या दाखवायची आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये जी काही वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये तुलना करायला लावायची. आता प्राथमिक स्तरांना या ठिकाणी एवढं मोठं देणं उचित नाही, बरोबर नाही. ठीक आहे, म्हणजे पहिला ऑप्शन येणार नाही. नंतर श्याम पट्ट पर एक दंड आरेख चित्रांकित करना और विद्यार्थियों को उसमें से आंकड़ों को पढ़ने के लिए कहना. या ठिकाणी दंड आरेख या ठिकाणी काढायचा आणि आलेख काढायचा आणि त्याच्या माध्यमातून जे काही संख्या आहे तर ती वाचायला सांगायची. या ठिकाणी आपल्याला माहितीचं व्यवस्थापन करायला चांगल्या प्रकारे शिकवायचं आहे. त्यांची या ठिकाणी आपल्याला फक्त आकडेवारी वाचायला सांगायची नाही. दुसरा ऑप्शन येणार नाही. नंतर विद्यार्थियों को बस और ट्रेन के समय की समय सारणियों को पढ़ने के लिए कहना. म्हणजे या ठिकाणी फक्त वाचन करायला लावायचं. तर लक्षात ठेवा, आपलं व्यवस्थापन शिकवायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बरोबर येईल की कक्षा में विद्यार्थियों की लंबाई, उनका पसंदीदा खाना, रंग, कार्टून इत्यादि पर आंकड़े इकट्ठे करना और आंकड़ों पर आधारित प्रश्न पूछना. म्हणजे बघा, मी तुम्हाला इथं सांगितलं की समजा 4 सायकली आहेत किंवा समजा 4 आपण म्हणूया की गुलाबाची झाडं आहेत, 5 जास्वंदीची झाडं आहेत. मग अशा प्रकारे जर आपण चित्र दिले किंवा या ठिकाणी काय दिलंय की विद्यार्थ्यांची लांबी किती आहे, तर त्यांचं मुलांचं पसंदीदा खाणं, चांगल्या प्रकारचं अन्न काय आहे, त्यांना जे आवडतं ते, त्यांचा रंग कोणता, कार्टून कोणतं, तर अशा प्रकारे वेगळ्या प्रकारच्या आवडी आपण काय करायच्या एकत्र करायच्या आणि त्याच्यावरती त्या आकड्यांवरती प्रश्न विचारायचे. म्हणजे हे काय आहे, विद्यार्थ्यांच्या आवडीचं आहे. हे विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हली म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि ते चांगल्या प्रकारे त्यांच्या वयनुरूप आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे सर्वात उपयुक्त आहे माहितीचं व्यवस्थापन शिकवण्यासाठी. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 या ठिकाणी हे डोईजड होणार आहे प्राथमिक वर्गासाठी, म्हणून 1, 2, 3 येणार नाही. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 आहे पहा. चला, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर द्या. पॅडागॉजी समजते का? हिंदी पॅडागॉजी, सॉरी गणिताची पॅडागॉजी हिंदी मधून. चला, प्रश्न वाचा. एनईपी 2020 अनुसार, ठीक है, एनईपी 2020 अनुसार शिक्षार्थियों का आकलन, विद्यार्थ्यांचं जे आकलन आहे त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? आता बघा, हे जे प्रश्न आहेत ना, अशा प्रकारचे प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला गणितामध्ये पण दिसतील, ईव्हीएस मध्ये पण दिसेल मूल्यमापनाचा, आणि मराठीमध्ये पण दिसेल. कारण बरेच कॉमन प्रश्न विचारले जातात. एनईपी 2020 के अनुसार शिक्षार्थियों का आकलन, विद्यार्थ्यांचं मूल्यमापन खालीलपैकी कशाला
किंवा खालीलपैकी कशाचा त्याच्यामध्ये समावेश करतं? संज्ञानात्मक, सामाजिक, आध्यात्मिक आयाम, भौतिक, मनोवैज्ञानिक आयाम म्हणजे क्षेत्र, संज्ञानात्मक और भौतिक क्षेत्र, संज्ञानात्मक, भावात्मक, मनोगत्यात्मक आयाम म्हणजे क्षेत्र सॉरी. चला, NEP 2020 च्या अनुसार विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो? प्रश्न क्रमांक 11. तर विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये त्यांचं संज्ञानात्मक म्हणजे ज्ञानात्मक, ठीक आहे, ज्ञानात्मक, भावात्मक आणि मनोसामाजिक क्षेत्र, ठीक आहे, ज्ञानात्मक, भावात्मक आणि मनोगत्यात्मक, बरोबर. तर या क्षेत्रांचा समावेश या विद्यार्थ्यांच्या आकलनामध्ये किंवा मूल्यमापन करत असताना होत असतो. कॉग्निटिव्ह, एफेक्टिव्ह आणि सायकोमोटर डोमेन्स. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी येणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला सगळीकडे हा प्रश्न विचारला जाईल, सगळीकडे प्रश्न दिसेल. चला, प्रश्न क्रमांक 12 आहे. आणि जर कोणी अजून लाईक नसेल केलं तर लाईक करा. लक्षात ठेवा, मी तुम्हाला ज्यांना खरंच समजत नाही ना त्यांनी अजिबात घाबरू नका, अजिबात घाबरू नका. 100% तुम्हाला मी सांगतो 4 ते 5 दिवसानंतर तुम्हाला पॅडागॉजी समजायला लागेल. पॅडागॉजी तुम्हाला समजली की तुम्ही इथंच पास झाला पा, आणि नाही समजली तर मग मात्र थोडंसं अवघड आहे. त्यामुळे फक्त समजून घेण्यावरती भर द्या. कारण पेडागॉजी तुम्हाला सांगतो किती मार्कांची येते, तर 30 मार्क तुमचे CDPचे झाले. हिंदी आणि मराठी तुमची जर असेल, हिंदी आणि मराठी, तर तुम्हाला याच्यामध्ये पेडागॉजी 30 मार्काची येणार आहे. तुमचं जर EVS असेल, त्यानंतर तुमचं मॅथ असेल तर यामध्ये 15 मार्क आणि यामध्ये 15 मार्क. तर बघा 30, 30, 60 आणि हे 30, 90 मार्काची तुम्हाला फक्त पेडागॉजी येणार आहे, जी तुम्हाला 100% पास करून देते. 100% मी सांगतो, 100% तुम्हाला जर पॅडागॉजी समजली 100% पास होणार. आणि मग तुम्हाला गणितामध्ये जे कॅल्क्युलेशन बेसवरचे जे प्रश्न असतात ना, त्यातले 15 प्रश्न तुम्हाला विचारले जातात गणिताचे. त्याच्यातले तुम्ही जरी नाही काय केलं, काहीच तुम्ही बघितलं नाही, तरी याच्यातले तुम्हाला 5 ते 6 प्रश्न सोडवता येतात. एकदम सोपे प्रश्न असतात, तेही आपण प्रश्न बघूया. त्यानंतर हे झालं गणितासाठी सांगितलं. त्यानंतर EVS मध्ये म्हणजे पर्यावरण जे अध्ययन आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 15 प्रश्न कंटेंट वरती विचारले जातात. हे सुद्धा तुम्हाला 4 ते 5 प्रश्न तुम्ही अभ्यास न करता सुद्धा तुम्ही सोडवू शकता. फक्त काहीतरी व्हिडिओ वगैरे बघितले, जे रिपीटेड प्रश्न असतात ते थोडेसे बघितले, तर 4 ते 5 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येतात आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकता. आणि बाकी तुम्हाला मग मराठी आणि हिंदीमध्ये जे काही 30 प्रश्न तुम्हाला उतारे आणि कवितेवरती विचारले जाणार आहेत. बघा, 30 प्रश्न तुम्हाला उतारे आणि कवितेवरती मराठी आणि हिंदीमध्ये येणार आहेत. मग तुम्हाला 30 मध्ये तुम्हाला किती प्रश्नांचे मार्क तुम्ही मिळवू शकता हे तुमचं आता नॉलेज आहे, तुमचं आकलन आहे. या ठिकाणी तुम्ही थोडंसं ग्रामर वगैरे बघितलं तर या ठिकाणी आपण म्हणूया की 30 पैकी कमीत कमी 20 मार्क तुम्ही या 2 विषयामध्ये मिळवू शकता. कारण तुम्हाला माहिती आहे कवितेवरती 6 प्रश्न 7 प्रश्न, त्यानंतर म्हणजे कवितेच्या उतारावरती ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतात, आणि बाकीचे दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला 6 ते 7 प्रश्न हे ग्रामरवरती विचारले जातात. मग ते तुम्ही या ठिकाणी ग्रामर कशा प्रकारे करता त्याच्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला उतार आणि कविते खूप सोपा आहे, त्याच्यावरती तुम्ही अभ्यास न करताही मार्क मिळवू शकता. आणि बाकीची तुम्हाला फक्त पॅडागॉजी 90 मार्काची असणार आहे. तर हे मात्र तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, चांगला स्कोर घ्यायचा असेल तर. ठीक आहे. बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन गणितीय अधिगम को प्रोत्साहित करने के लिए सबसे कम उपयुक्त आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी गणिताचं जे शिक्षण आहे त्यासाठी काय करायचंय, प्रेरित करायचंय, प्रोत्साहित करायचं आहे. यासाठी सर्वात कमी उपयुक्त काय आहे? ठीक आहे. प्रोत्साहित करण्यासाठी सर्वात कमी उपयुक्त म्हणजे आपण म्हणूया की हा काय आहे, निगेटिव्ह प्रश्न आहे. म्हणजे निगेटिव्ह प्रश्न आता सर्वात जे आपल्याला प्रेरित करेल ते आपलं उत्तर येणार नाही, सर्वात जे काय अडथळा वगैरे आणेल ते तुमचं उत्तर येणार आहे. बघा आता ऑप्शन 1 काय म्हणतोय की गणित अधिगम जेंडर विशिष्ट नाही होता. काय म्हणतंय की या ठिकाणी गणित अधिगम मॅथमॅटिक्स लर्निंग इज नॉट जेंडर स्पेसिफिक.
अगदी बरोबर पहा, या ठिकाणी जे गणिताचं शिक्षण आहे त्या ठिकाणी जेंडर विशिष्ट आहे का? म्हणजे या ठिकाणी जेंट्स लेडीज असं काय आहे का? अजिबात नाही, ते जेंडर विशिष्ट नसतं. ठीक आहे. त्यानंतर अंतर्ज्ञान को हतोत्साहित करना चाहिए क्योंकि यह गणितीय विचारों को विकसित करने में बाधा डालता है. या ठिकाणी काय म्हटलंय की जे अंतर्ज्ञान आहे म्हणजे डिस्करेज करणं. तर लक्षात ठेवा पहा, डिस्करेज करणं काय आहे? निगेटिव्ह आहे. अंतर्ज्ञान को हतोत्साहित करना चाहिए क्योंकि यह गणितीय विचारों को विकसित करने में बाधा डालता है. हे या ठिकाणी निगेटिव्ह येणार आहे. हतोत्साहित करतं, आपल्याला काय करायचंय पहा? प्रोत्साहित करायचं आहे. परंतु या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी सर्वात कमी काय आहे? जर आपण हतोत्साहित केलं, विद्यार्थ्यांना प्रेरित केलं नाही तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही. हे आपल्या ठिकाणी उत्तर येणार आहे, ऑप्शन क्रमांक 2. आता तिसरं काय म्हणतंय की असफलता का अर्थ यह नहीं होता की विद्यार्थी गणित नहीं कर सकते. म्हणजे या ठिकाणी एखादा विद्यार्थी अयशस्वी झाला म्हणजे त्याचा अर्थ असा असतो का की या ठिकाणी विद्यार्थ्याला गणित येणार नाही. विद्यार्थी जरी असफल झाला तरीही तो जीवनामध्ये चांगल्या प्रकारे गणित करू शकतो. लक्षात ठेवा, न शिकणारी माणसं सुद्धा किंवा न शिकलेली लोक सुद्धा मोठ्या मोठ्या कंपन्या सांभाळतात, मोठमोठी या ठिकाणी ज्या कंपन्या आहेत ते उभारतात. म्हणजे या ठिकाणी तो गणित कधीच करत नाही असं होत नाही. तो न शिकणारे माणसं सुद्धा आपल्या पेक्षा चांगल्या प्रकारे आकडेमोड करू शकतात. म्हणजे हे काय आहे पा? प्रेरित करण्यासाठी उपयुक्त आहे. आणि सभी गणित सीख सकते, या ठिकाणी सर्व गणित शिकू शकतात, हे सुद्धा या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी उपयुक्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे पा, डिस्करेज करणं किंवा हतोत्साहित करणं. चला प्रश्न पुढचा, प्रश्न क्रमांक 13. ब्लर दिसत असेल तर तुमच्या व्हिडिओची जी क्वालिटी आहे ती वाढवा. कारण इकडून ओके आहे, सर्व ओके आहे इकडून. तर प्रश्न क्रमांक 13. पाऊस येतोय त्याच्यामुळं कदाचित ब्लर होत असेल. ठीक आहे बघा, कारण नेटवर्क कमी असेल तर तुम्हाला ब्लर दिसणार तिकडं. विच ऑफ फॉलोइंग शुड बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅथमॅटिकल लँग्वेज ऍट प्रायमरी लेवल. या ठिकाणी जी प्राथमिक स्तर आहे त्याच्यामध्ये गणितीय भाषेची कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत? निम्नलिखित में से कौन सी प्राथमिक स्तर पर गणितीय भाषा की विशेषताएं होनी चाहिए. गणिताची भाषा असते तर त्याची विशेषता कोणती असायला पाहिजे प्राथमिक स्तरावरती? आता गणिताची भाषा पण असते, लक्षात ठेवा. गणिताची भाषा म्हणजे आपण कशा प्रकारे विद्यार्थ्यांना गणित समजून सांगतो. म्हणजे बोटांची भाषा असते, खुणांची भाषा असते. आपण 2 बोटं 4 बोटं अशा प्रकारे शिकवतो. त्यानंतर टाळ्या वाजून आपण 1 टाळी 2 टाळी अशा प्रकारे शिकवतो. ही गणिताची भाषा झाली, लक्षात ठेवा. नंतर मुलांना आपण उड्या मारायला लावतो, 2 उड्या मार 3 उड्या मार, ही सुद्धा गणिताची भाषा झाली. विद्यार्थ्यांना हातवारे आपण करायला लावतो तर ही गणिताची भाषा आहे. तर मग आपण 1 2 3 असं ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ही सुद्धा गणिताची भाषा झाली. तर ही गणिताची भाषा आपण मुलांना शिकवायची आहे. गणित चांगल्या प्रकारे शिकवायचं असेल तर त्यासाठी गणिताची भाषा या प्राथमिक स्तरावरती असते. तर त्याची वैशिष्ट्य कोणती आहेत, ती कशा प्रकारची असायला पाहिजे गणिताची भाषा, हे विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 13. आता पहा या ठिकाणी यह सटीक होनी चाहिए. म्हणजे या ठिकाणी काय आहे, ही जी काही भाषा असणार आहे ती समजायला सोपी असायला पाहिजे. बरोबर ना. या ठिकाणी आपल्याला काय स्पष्ट असली पाहिजे किंवा सोपी असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ती अस्पष्ट नकोय, ती स्पष्ट असायला पाहिजे. म्हणजे 1 म्हटलं तर 1च म्हणायचं, किंवा जर 2 बोटं असतील तर 2च बोटं आपल्याला दाखवायची. विद्यार्थ्यांना 3 बोटं दिसायला नको. लक्षात ठेवा, जर आपण काय करतो, ज्यावेळेस बोट दाखवतो त्यावेळेस उलटा हात करून दाखवायचा. जर आपण सुईचा हात दाखवला तर इतरही बोट विद्यार्थ्यांना जी दुमडलेली आपण बोट असतो दाखवतो तर ती पण दिसतात. म्हणजे उभे 2 दिसतील आणि 3 दुमडलेले दिसतील. त्यामुळे एखादा विद्यार्थी म्हणेल की मला 5 बोट दिसतात, कारण त्याला उभी राहिलेले बोट मोजायची का दुमडलेले मोजायचे हे समजणार नाही. म्हणून जी काही भाषा असणार आहे गणिताची ती सोपी असली पाहिजे, सटीक असली पाहिजे. ठीक आहे, हे वैशिष्ट्य आपलं असायलाच पाहिजे. त्यानंतर यह अस्पष्ट होना चाहिए. या ठिकाणी जे अस्पष्टपा म्हटलेलं आहे तेच मुळात चुकीचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून अजिबात पुढचं काही वाचू नका.
बच्चे की दैनिक जीवन में उपयोग की जाने वाली भाषा के माध्यम से इसे प्रबलित किया जाना चाहिए. म्हणजे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी काही भाषेचा वापर होतो त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना प्रबलन दिलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी असतील म्हणजे एखाद्या घरामध्ये दुसरी भाषिक विद्यार्थी असतील किंवा आपण बघतो आदिवासी भागामध्ये काही वेगळे शब्द 1 ला 2 ला किंवा जे काही आपण गणित असतात त्याला या ठिकाणी वापरले जातात. तर मग त्यासाठी त्या शब्दांचा वापर आपण शाळेमध्ये केला पाहिजे. तर मग त्याच्यामुळे काय होणार आहे विद्यार्थ्यांना गणित चांगल्या प्रकारे समजेल. म्हणजे एकदम विद्यार्थ्यांना एकदम टेक्निकली भाषा एकदम क्लिष्ट भाषा जर वापरली गणिताची तर विद्यार्थ्यांना आवड निर्माण होणार नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक सी योग्य आहे. आता डी मध्ये काय म्हटलंय अत्यधिक प्राविधिक होनी चाहिए क्योंकि इससे विद्यार्थियों की गणित में सही संप्रेषण करने में सहायता होगी. आता प्राविधिक म्हणजे काय अत्यधिक प्राविधिक मी तुम्हाला सांगितलं अधिक एखाद्या ठिकाणी केंद्रित असणं हे काय आहे निगेटिव्ह आहे. आता अत्यधिक असेल ठीक आहे अत्यधिक असेल तर या ठिकाणी तुम्ही डी मध्ये सॉरी इंग्लिश मध्ये बघा की इट मस्ट बी हायली टेक्निकल ॲज इट विल हेल्प स्टुडंट टू कम्युनिकेट ॲक्युरेटली इन मॅथमॅटिक्स. म्हणजे या ठिकाणी ही एक हायली जे काय म्हणून आपण त्याला तांत्रिक प्रकारची भाषा असायला पाहिजे. म्हणजे गणिताची भाषा तांत्रिक असते. जर आपण एकदम हायली एक उच्च दर्जाची तांत्रिक भाषा जर वापरली तर विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं संप्रेषण त्यामधून होणार आहे. तर या ठिकाणी प्राथमिक स्तर आहे एकदम हायली भाषा आपण वापरू शकत नाही. जर वापरली तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर जाणार आहे. आपण वरच्या पर्यायामध्ये म्हटलं की विद्यार्थ्यांच्या जवळची भाषा विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा वापरणार आहे त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे ए आणि सी तर हे या ठिकाणी गणिताची जी भाषा वापरणार आहोत आपण त्यासाठी उपयुक्त वैशिष्ट्ये असणार आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 ए आणि सी या ठिकाणी बरोबर येणार आहे. ठीक आहे. मॅथ मध्ये कम्युनिकेशन सुद्धा होत नाही असं म्हणू शकत आपण होत असतं कम्युनिकेशन होत असतं गणिताची भाषा असते. आता बघा या ठिकाणी आपण कम्युनिकेशन कसं होतं तर गणितामध्ये आपण म्हणूया की ज्यावेळेस काही विद्यार्थ्यांना आपण बोट दाखवायला सांगतो ठीक आहे आपण 2 बोट दाखवली तर खाली बसणारी जी मुलं आहेत ते 2 म्हणतील. म्हणजे त्यांच्यामध्ये कुठल्या तरी प्रकारचं कम्युनिकेशन आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्टली जरी नाही बोलला तरी समजा 2 टाळ्या वाजवल्या तर पुढची मुलं मोजतील ना 2 टाळ्या वाजवल्या किंवा त्याने पुढच्याने 5 उड्या मारल्या तर पुढचे मुलं मोजतील की यांनी 5 उड्या मारल्या. म्हणजे त्याच्या थ्रू सुद्धा एक कम्युनिकेशन होणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कम्युनिकेशन असतं भाषेमध्ये असतं परंतु ते अत्याधिक क्लिष्ट नसावं किंवा तांत्रिक नसावं. ठीक आहे ते साधं सोपं असावं. म्हणून ऑप्शन क्रमांक ए आणि सी बरोबर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर येते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 14 आहे ठीक आहे 14वा प्रश्न क्रमांक 14वा. चला उत्तर द्या. समजतंय का सांगा मला पटकन सांगा समजतंय का. तुमच्या जवळची भाषा तुम्हाला वाटत असावी असं माझं मत आहे अविनाश सर एक सांगत आहेत एनसीईआरटीची ऑल बुक्स मध्ये मला वाटतं तुम्ही 2 ऑप्शन आन्सर सांगत आहे. ओके ठीक आहे. चला which aspect of evaluation is used when a teacher ensures that test made by her fulfills the objectives and criteria of the test. म्हणजे या ठिकाणी जब शिक्षिका यह सुनिश्चित करती है कि उसके द्वारा बनाया गया टेस्ट या ठिकाणी शिक्षक किंवा शिक्षिका हे या ठिकाणी समजून घेते की या ठिकाणी हे निश्चित करते की तिने जे काय टेस्ट बनवलेली आहे तर ती टेस्ट किंवा ती जी चाचणी आहे तर ती उद्देश आणि जे काही मानके असते जी कसोटी आहे त्या ठिकाणी पूर्ण करते. त्यावेळेस मूल्यांकन के किस पक्ष का उपयोग किया गया है. तर बघा ज्यावेळेस आपण एखादे टेस्ट वगैरे बनवतो चाचणी बनवतो आणि ती चाचणी जे काही चाचणीसाठी जे काही निकष असतील जे काही उद्देश असतील कसोटी असतील ते या ठिकाणी पूर्ण करत असेल तर त्यावेळेस आपण मूल्यांकनाच्या कोणत्या पक्षाचा या ठिकाणी उपयोग करत असतो. ठीक आहे. विश्वसनीयता सुसंगती वैधता की व्यावहारिकता म्हणजे रिलायबिलिटी कन्सिस्टन्सी व्हॅलिडिटी के प्रॅक्टिकलिटी व्यावहारिकता.
चला, जर अशा प्रकारे या ठिकाणी उद्देश आणि कसोटी जे किंवा मानांकन असेल तर ते चाचणीपा पूर्ण करत असेल तर या ठिकाणी मूल्यांकन कशा संदर्भात किंवा कोणत्या बाजूने होत आहे किंवा कोणत्या पक्षाचा खालीलपैकी जे पक्ष आहेत किंवा जे काय आपण म्हणूया की विश्वसनीयता, सुसंगती, वैधता आहे, व्यावहारिकता आहे, यापैकी कशाची पूर्णता या ठिकाणी ती कसोटी करत आहे. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. तर बघा, त्याला आपण वैधता पूर्ण करते, ती कसोटी वैधता किंवा ती कसोटी ती चाचणीपा व्हॅलिड आहे असं आपण म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस ज्ञान म्हणजे एखाद्या चाचणीमधून आपण काय करतो, ज्ञान तपासतो, ठीक आहे. त्यानंतर कौशल्य तपासत असतो, त्यानंतर उपयोजन तपासत असतो. तर या ठिकाणी जे काय आपण प्रश्न काढणार आहोत त्या प्रश्नांच्या माध्यमातून जर ज्ञान, कौशल्य, उपयोजन तर हे व्यवस्थितरित्या तपासलं जात असेल म्हणजेच या ठिकाणी या कसोटीवरती म्हणजे या ज्या काय आपण अटी ठेवलेल्या आहेत त्या अटी शर्ती जर पूर्ण करत असेल ती चाचणी तर ती चाचणी वैध आहे, व्हॅलिड आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 वैधता असं त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. चला, प्रश्न पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे म्हणजे मला तर तो खूप छान वाटला. तुम्हाला जर नाही म्हणजे सुटणार आहे तुम्हाला 100%, त्यामुळे तुम्हालाही तो छान वाटेल. आणि एक तुम्हाला मी सांगतो, तुमचा ऍटिट्यूड असा पाहिजे. तुम्हाला मी मागाशी सांगितलं, सुरुवातीला सांगितलं की तुमच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस तुम्ही गणित वाचणार आहे ना, प्रश्न वाचणार आहे, त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य असायला पाहिजे. त्या प्रश्नाला पण वाटलं पाहिजे की यार आपण कोणासमोर आलोय. तुम्ही उगा रडका चेहरा केला की मग ते म्हणे यार हे रडतंय. चला, कक्षा इथं सॉरी दुसरी एक मिनिट बघतो नेमका काय प्रश्न आहे. तरी दुसरीचा वर्ग आहे. ठीक आहे, दुसरीचा वर्ग आहे हा. दुसरी सॉल्विंग क्लास सेकंड, बरोबर आहे. क्लास सेकंड आहे, वर्ग दुसरीचा आहे. याच्यामध्ये 182 वजा 67. आता या गणिताचं को हल करवाते हुए एक अध्यापिका ने स्पष्ट किया कि हमें 7 को 2 में से घटाना है. म्हणजे 2मधून 7 वजा करायचा आहे. 2 छोटा है 7 से, म्हणजे आता 2 काय आहे 7 पेक्षा छोटा आहे. इसलिए हमें 8 से एक उधार लेना पडेगा. तर त्यासाठी आपण काय करणार, 2 हा 7 पेक्षा लहान आहे त्यामुळे 2तून 7 वजा होणार नाही, म्हणून आपण 8 कडून 2 काय करेल उधार घेईल किंवा उसना घेणार आहे. आता तब हम 12 में से 7 को घटाकर पाएंगे. म्हणजे ज्यावेळेस आपण 8 कडून 1 उसना घेऊ त्यावेळेस इथं 12 होईल आणि आपण 12 मधून 7 वजा करू शकतो. ठीक आहे. आता त्यावेळेस काय केलं, एक विद्यार्थी हुशार विद्यार्थी होता, ठीक आहे, तुमच्यासारखा, आणि त्यांनी मग बाईला विचारलं, बाई तुम्ही सांगता की आपण दुसऱ्याकडून उधार घेणं चुकीचं आहे. ठीक आहे, आपण सांगतो बघा शहाणपणाने सांगतो की उधार घेऊ नये दुसऱ्याकडून, कर्ज होतं. ठीक आहे. तर मग त्या मुलगा सुद्धा हुशार होता, त्याने काय सांगितलं, मॅडम हम 8 से उधार क्यों ले रहे हैं, उधार लेना अच्छा नहीं होता, इस परिस्थिति में अध्यापिका को क्या करना चाहिए. बघा, असं जर विचारलं तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे. बघा, विद्यार्थ्यांनी जर आपल्याला उलट प्रश्न केला की या ठिकाणी मॅडम सर उधार घेणं हे चुकीचं आहे, चांगलं नाही, तर मग आपण 8 कडून का उधार घ्यायचं, तर त्यावेळेस आपण एक शिक्षक म्हणून काय केलं पाहिजे, तर त्यासाठी आपण हे केलं पाहिजे. मला वाटतं मी तुम्हाला पोल दिलेला आहे का, ठीक आहे, पोल तुम्हाला मी दिलेला आहे. यासाठी आपण हे केलं पाहिजे की अध्यापिका, ठीक आहे, शिक्षका उधार शब्द को बदल कर, म्हणजे काय उधार शब्द आहे म्हणजे या ठिकाणी आपण जो उसना म्हणतो ना, आता या ठिकाणी उधार म्हणणं उसना आपण तर म्हणतो, आपल्या शेजारी जातो उसनी आपण म्हणूया भाजी वगैरे आणत असतो थोडीफार, किंवा काही उसना आणत असतो, पीठ उसना आणत असतो, ते आपल्या मुलांना समजतं लवकर. परंतु काही जे मुलं असतील त्यांना ते लगेच थोडंसं म्हणणार की अरे हे कर्ज घेणं किंवा उसनं घेणं चुकीचं आहे. आता त्यांना जर नसेल समजत तर आपण हे सांगायचं की जो उधार शब्द आहे ना हा या ठिकाणी आपण बदलायचा आणि त्याच्या जागेवरती पुनर्समूहीकरण म्हणजे ग्रुपिंग, तर याचा उपयोग करायचा आणि पुनर्समूहीकरण की प्रक्रिया दिखानी चाहिए. म्हणजे या ठिकाणी आता आपण ग्रुपिंग करतो ना, म्हणजे या ठिकाणी काय करतो की दशकाच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण काय करतो, दशक या ठिकाणी घेतो, म्हणजे 8 दशक आहे हा, तर 8 दशकाकडून आपण 1 दशक इकडे घेणार. म्हणजे आता इथं असंही होऊ शकतं बघा
की जर समजा 8 कोण आपण 1 घेतला तर काही मुलं मध्ये 3 होणार आहेत, पण तसं नाही. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण दशकाच्या घराकडून 1 उष्णा घेतो म्हणजे 1 दशक उष्णा घेतो, तर या ठिकाणी तो सुट्टा होऊन 12 होतो. ठीक आहे, म्हणजे एकक घरामध्ये तो आला तर 10 एकक येणार आहेत. 10 एकक आणि हे 2 म्हणजे 10 एकक प्लस हे 2 बरोबर या ठिकाणी 12 झाले. म्हणजे आपण काय केलं, इकडून या ठिकाणी पाठीमागे घेतला आणि त्याचं आपण पुनर्समूहीकरण केलं. म्हणजे आपण काय केलं, ग्रुपिंग केलं त्याचं. मग या ठिकाणी आपण 12 मधून या ठिकाणी वजा केलं, घालवले, त्या ठिकाणी किती उरतील, त्या ठिकाणी 5 उरणार आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी इतर राहणार आहेत 7 दशक. 7 दशकामधून 6 गेले, 1 आणि या ठिकाणी 115 राहिले. बरोबर का? तर अशा प्रकारे आपण मुलांना सांगायचं आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना उधार हा जो शब्द आहे तो बदलून आपण पुनर्समूहीकरण, रिग्रुपिंग हा शब्द या ठिकाणी त्याचा प्रयोग करायचा आहे. आणि त्या पुनर्समूहीकरणाची जी प्रक्रिया आहे, म्हणजे आपण कशा प्रकारे ग्रुपिंग करू शकतो, किंवा जर आपण इकडला जो काही दशक आहे, जो 1 दशक आहे, तो इकडं घेतल्यानंतर त्याचं म्हणजे वेगळं करणं आणि नंतर परत त्याचा तो गट्टा करणं, तर हे त्यांना शिकवायचं असतं. याच्या माध्यमातून आपण त्यांना हे गणित चांगल्या प्रकारे समजून सांगू शकतो. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी सर्वांना धन्यवाद. म्हणजे लाईक करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे, आणि टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल त्या ठिकाणी टेस्ट सिरीज जॉईन करा. 14 तारखेपर्यंत तुम्हाला ऑफर आहे. टीचिंग पॅकेज मध्ये तुम्हाला टीईटी, सीटीईटी, केव्हीएस, एनव्हीएस, नेट, सेट सर्व एक्झाम मिळून जातील. यामध्ये 3 महिने, 6 महिने, 1 वर्षाचं पॅकेज आहे. याच्यामध्ये तुम्हाला मराठीचा जर व्हिडिओ कोर्स पाहिजे असेल तर व्हिडिओ कोर्स पण अवेलेबल आहे ऍप्लिकेशन मध्ये, तोही तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला टेट एक्झामची तयारी करायची असेल तर, आणि त्याचबरोबर तुम्हाला सीटेटचं पण पॅकेज पाहिजे असेल, टीईटीचं पण पाहिजे असेल, केव्हीएस, एनव्हीएस सर्वच पाहिजे असेल, तर त्यासाठी मेगा पॅकेज आहे. मेगा पॅकेज साठी सुद्धा ऑफर आहे. या ऑफर मध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला चॅनल सगळीकडे पसरवा, सगळीकडे व्हायरल होऊ द्या. म्हणजे तुमच्यासारखे जे विद्यार्थी तयारी करत असतील त्यांच्यापर्यंत आपली माहिती पोहोचेल आणि ते विद्यार्थी सुद्धा चांगल्या प्रकारे तयारी करतील. ठीक आहे. रोज घेणार का? तर हो, आपण रोज घेतोय. मी तुम्हाला आधीच सांगितलंय सुरुवातीला तुम्हाला मी सांगितलं की आपण एवढ्या दिवस आतापर्यंत मराठीची तयारी आपण करून घेत होतो. त्याचबरोबर आपण हिंदीची पण तयारी करून घेत होतो. आणि आपण यावेळेस तुम्हाला मी सांगितलं की सीडीपी सुद्धा मी घेणार आहे, नंतर गणित सुद्धा मी घेणार आहे, म्हणजे आता घेतलेलं आहे, आणि ईव्हीएस सुद्धा मी घेणार आहे, त्याचबरोबर एसएसटी सुद्धा घेणार आहे. हे जे विषय आहेत, फक्त गणित विज्ञान जो काय आहे तो राहतोय, पण बघूया मी ते सुद्धा महत्वाचे टॉपिक या ठिकाणी आपण घेऊया. सीडीपी, गणित, ईव्हीएस, एसएसटी याचे महत्वाचे टॉपिक मी घेईल. ठीक आहे, तुम्हाला फक्त कारण अडचण आपली ती असते की डायरेक्टली आपल्याला हिंदीमधले काही प्रश्न समजत नाहीत, परंतु जर तयारी तुमची तशी झाली आपल्याच भाषेमधून तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल. या दृष्टीने मी घेतोय. आणि त्याच्यामुळे तुमचं हे काम आहे की आपला चॅनल सबस्क्राईब करणं, लाईक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेअर करणं. सुवर्णा व्यवहारे मॅडमचा प्रश्न आहे की माझं डीएड फर्स्ट इयर आहे, मी अपेरिंग मध्ये फॉर्म भरलाय, काहीच अडचण नाही. रेश्मा जगदाळे मॅडम, खूप छान समजलं. ओके. नांदेडचं कोणी आहे का? नांदेडचा कोण आहे का सांगा लर्नवूड सरांना. रोज घेतोय आपण, रोज घेणार. फक्त चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन पण मिळून जाईल. सर या इयरला मॅथ, एसएसटी सर्व घेत आहात, आमच्या वेळी का नाही त्यावेळेस घेतलं नाही. त्याचं कारण म्हणजे त्यावेळेस वेळेची कमतरता असेल म्हणा किंवा काही गोष्टी असतील, परंतु आपण त्याच्या आधी पण घेतलं नव्हतं, पण यावेळेस आपण घेतोय आणि घेणार आहे. आता इथून पुढे मी घेतच राहील. जे महत्वाचे आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांनाच, म्हणजे काय बाबा जनता सेवा करतोय आपण आणि ती सेवेमध्ये सर्व विषय असावेत अशी माझी एक धारणा. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी पण सांगितलं की इतर विषय सुद्धा घ्या. बऱ्याच जणांनी सांगितलं की सर आम्हाला हिंदीमधून काही प्रश्न समजत नाहीत आणि त्याच्यामुळे पण मी हा प्रयत्न करतोय. ठीक आहे, प्रयत्न माझा चांगला असेल त्या ठिकाणी नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण उद्या. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट. चिटिंग करताय ह्यावेळेस तुम्ही. आता तुम्ही बघताय म्हणजे ह्यावेळेस पण तुम्ही परीक्षा देणार आहेत.
यावेळेस वाढवा, 100% वाढवा यावेळेस. नक्की आपण घेतोय आणि गणित सुद्धा आपण कॅल्क्युलेशनचे छोटे छोटे घेऊया जे मला जमतील. मलाच जमले पाहिजे ना, तुम्हाला घेऊन काय उपयोग आहे. ठीक आहे सर्वांना, गुड नाईट सर्वांना, धन्यवाद.